अगं कशाला एवढा हार बीर घालायचाय? असू द्या ना, किती छान दिसतोय बघा. बर हे नीट कर जरा. एवढं पुरे? काय ग बाई, या रंगाचं पातळ बितळ बरं दिसेल का या वयात? माई, अहो लग्नाचा वाढदिवस आहे तुमच्या. अगं घरात कार्य असल्यासारखी नटवली आहेस तू मला, हे बघ सगळं. त्याला काय झालं? समारंभ तर आहे ना. हो पण हे काय म्हणतील, ओरडतील मला. अजिबात नाही, उलट त्यांनाही खूप आनंद होईल. एक मिनिट हा माई. काय ग? अगं अगं बाई, अगं बाई काय तू पण ना. असू द्या. माई माई, थोडीशी लिपस्टिक लावता का तुम्ही? ए बाई नको बाई, ते लाली बिली नको आणखीन आता बस. थोडीशीच लावूया, छान दिस. अगं नको बाई. झालं का? हो हो झालं झालं. हे काय? या ना दादा. नाही आम्हाला निघायचंच आहे आता. ठीक आहे. बाई लग्नाच्या वाढदिवसाला हे गजरा मात्र आठवणीनं आणतात हो. माई, मी आलेच हा. अगं तू कुठे निघालीस? मी ते चहाचं बघते ना जरा. बरं तुझी आई आणि आजी कधी येत आहेत? त्यांना जरा संध्याकाळ होईल. का ग? आईला जरासं काम होतं. बर पण मुक्कामाला थांबतील ना इथे? सोडायचं नाहीये त्यांना. मी तर म्हणते आता तुमचं लग्न लागलं की मगच जाऊ दे त्यांना. हो, मी येते. बर मी आलो म्हणून गेल्या वाटतं. नाही हो, तसं काही नाही. आपणही निघतोच आहोत की आता. आज वेगळ्याच दिसताय. हे उर्मीचं सगळं. अहो तिला नको नको म्हणत होते, ऐकायलाच तयार नाही. बरं कपाटातलं पातळ हिनच निवडलं. सकाळपासून सगळं तीच करते. नाही पण असू दे, चांगल्या दिसताय. चांगलं कुठलं आता या वयात दिसायचंय. 2-3 वर्षात नातवंड येतील आपली. अजून मन अडकलेलंच आहे का? अगं बाई म्हणजे काय, नातवंडांची तोंड पाहिल्याशिवाय का मी आता संसारातून मन काढून घ्यायला हवं. अंग तर काढून घेतेच आहे आता मी. उर्मीवरच सोपवते सगळं. मन पण काढून घेईन हळूहळू सगळ्यातून. काय हो, कसला विचार करताय? काही नाही, आज अनायसे सगळे जमणार आहेत. तर माझा असा विचार होता की पुढच्या मठाधिपतीची घोषणा करून टाकावी आज समारंभात. पुनर्वसूच ना? अगदी आनंदाची गोष्ट आहे ही. अहो आजच्या पेक्षा दुसरा कुठला चांगला मुहूर्त लाभणार आहे हे जाहीर करायला? बरं उर्मीच्या घरचे पण येत आहेत. त्यांना अगदी आनंद होईल जावयाचं कौतुक बघून. हो चला आता. चला. आई, कशी आहेस तू? मी छान आहे. तू कशी आहेस बाळा? पण छान. अगं बाई आले का पाहुणे? माई, ये नाही आजी. हो ये. माई, तुमची ओळख करून देते. ही माझी आई आणि ही आजी. आजी नमस्कार करते. सौभाग्यवती बाबा. ह्या माझ्या सासूबाई माई. कुमुद बाळा पाणी आण ना आणि चहाही ठेव. हो माई.
नाही नाही, चहा नको, झालाय आमचा चहा आणि पाणी आहेच. आजी नमस्कार करते हं. अरे नाही नाही, नको नको. अहो असू दे, वयानं लहान आहेत त्या तुमच्यापेक्षा. या ग. सौभाग्यवती भव. आयुष्यमान आयुष्यमान भव. नाही, सवय नाहीये ना मला. हॅपी अॅनिव्हर्सरी. अगं बाई, मी विसरलेच. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बरं का. हो हो. बरं आजी, ह्या जीजी म्हणजे आदिती. अगं बाई, अगं अदिती, आपण बोललोय एकमेकींशी फोनवरती फोटोजच्या वेळेस. अगं, आणि तुझा आवाज किती गोड आहे. मी म्हटलं सुद्धा सीमाला. गाणं बिणं पण म्हणतेस का ग? नाही. आई, आजी, ह्या माझ्या जाऊबाई कुमुद वहिनी. नमस्कार. ती आत्याबाई आणि ती नंदिनी. ऐकलंय तुझ्याबद्दल. काय ऐकलंय? म्हणजे चांगलं का वाईट? चांगलंच. उर्मिनी सांगितलं का? पण तुझा आवाज पण ऐकल्यासारखा वाटतोय ग मला कुठेतरी. तुमचं घर खूप छान आहे हं. हो, खूप प्रशस्त आहे हं, अगदी. मठाचं काम चालतं ना आमच्याकडे. उर्मी, साडीत जमतंय का? नाही म्हणजे आमच्या उर्मीला ना अजिबात सवय नाहीये साडीची. जास्तीत जास्त अर्धा तास साडी नेसू शकते ती. आई, तू दमली असशील ना? चल माई, मी ह्यांना वर खोलीत नेते. उर्मी, वंसांच्या खोलीत सोय केली हो यांची. बर, ये गाय. ये ग. बसा. ही आई आहे उर्मीची आणि ड्रेस घालून आली आहे इथे. मुलीच्या सासरी जाताना कसं यायचं कळायला नको का? आईलाच पोच नाही तर मुलीला काय असणार? दादांसमोर पण ह्या अशा कपड्यात येणार आहेत वाटतं कार्यक्रमाला. अगो बाई, असो, तू चल स्वयंपाकघरात. आजी, तू काय घालणार आहेस आजच्या कार्यक्रमाला? अगं, साडी आणली ना मी. ही बघ. छान. आई, तू कुठली नेसणार? अगं हे काय, ड्रेस आणलाय ना मी. नाही, मला वाटलं साडीच नेसली असतीस. का? अगं, सगळेच नेसणार आहेत ना म्हणून. कंपल्शन आहे का?